श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मी 2 दिवस करत होते फोन, पण ती कसं ऑफिसमध्ये होते ना आज. ऐका ना, मी काय म्हणते, त्या दिवशी तुम्ही तिकडे जाऊन आलतो ना राहायला, कुठं कर्जतला. हा, दादाश्रींकडे. हा. हा, दादाश्रीचं ते मी ऐकलं ना, मला एवढं छान वाटतं. आणि त्या दिवशी मग मी सुनाच्या घरी, माझ्या बहिणीच्या सुनाच्या घरी तो फोटो होता मंदिरात, पहिलं 2 महिन्यापूर्वी. कोणता तोच फोटो? दादाश्रीचा. तोच दादाश्रीचा. कोणाकडे होता? माझी बहिणीची सून तिच्या मंदिरात होता. अरे वा. हा, तर मी आपलं सहज 2 ती कुठे महिन्यापूर्वी राहते? पुण्याला. बरं. हा. हा, मी असंच तिला असं मी असे फोटो बघून मी माझ्या मनातच म्हणलं, कोणताही असं माणसाचा फोटो, म्हणजे आपल्याला माहित असतंय ना पहिलं. बरोबर. हा, मी असं म्हणलं, मग तिला बोलून नाही दाखवलं, माझ्या मनातच बोलले होते मी. हा. आणि त्याच्यानंतर मग तिच्या घरी तिचे मॅडम आहे ना, ती मॅडमनी दिलेला आहे तिच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी तिला तो फोटो. हा, आणि त्यांच्या घरी बी आले होते दादाश्री. त्यावेळेस तिला बोलवलं होतं, मॅडम ये, दादाश्री येणार आहेत. तिला काय एवढं, ती पाहुणे आले म्हणून गेलीच नाही. अच्छा. हा, असं झालं. तर मग तुमच्या त्यामध्ये तुमचं हे आला व्हिडिओ मध्ये, तुम्ही गेलेलं सांगितलं सगळं दादाश्रीचं असं आहे, ऐकलं. मग बापरे म्हणलं, मी हा दादाश्रीचा फोटो माझ्या सुनेच्या मंदिरात बघितला होता. अय्या. माझं एकदम क्लिक झालं. मग म्हणलं बापरे, मी परत कधी जाऊ. मग तिला फोन केला तर म्हणले, हा, ही छान आहे तुला दादाश्री, जे आपण जे बोलतो ती मनोकामना पूर्ण होते, सगळं काही व्यवस्थित आहे. मग तिने मला सगळं सांगितलं. मग आता ती रामनवमी दिवशी बघा ना कसा योग येतोय माणसाचा. त्या दिवशी मग काय झालं माहितीये का, मग मी तिला सांगितलं, म्हणलं ह्या मॅडमला विचार, म्हणलं कसं जायचं काय जायचं. आणि ते आमच्या मॅडमने तर सांगितलं मला, मी अनुभव शेअर करते. मॅडमने असं सांगितलं की अमेरिकेचे एखादी हिरोईन येतात आणि ते 57,000 रुपये फी देऊन तिथं मेडिटेशनसाठी नाही, ते जातात. कायम नसतं बरं का ताई, ते 57,000चं. एकदाच होतं. हा, ते एकदाच होतं, ते कधीच नसतं. हे पहिल्यांदाच होतं ते. असं आहे का? हा. आणि मग थोड्यात म्हणलं, बाबा आपली तर कॅपॅसिटी नाही एवढ्या लांब जायची, एवढे पैसे भरून जायचे. म्हणजे जवळच आपल्याला कर्जत, काय लांब नाहीये, पण कॅपॅसिटी नाही म्हणलं आपली जायची तरी. नाही, पैसे नाही दिले ना, नुसतं पण जाऊ शकतात ताई. हा ना, ऐका ना, त्याची पुढची गोष्ट कशी झाली, म्हणजे कसं खेचून जाते माणूस, असं मनात म्हणतो पण तसंच खेचलं जातंय. मी ती सांगते. मी असं बोलता म्हणलं मॅडमला विचार ना, म्हणलं मॅडमला, म्हणलं कधी जायचं असेल तर सांग मला. पण थोडंसं ते तुम्ही सांगितल्यापासून ते माझं मन एवढं समाधान झालं. मी सारखं तीच दादाश्री करतच राहायचे, फोटो बघतच राहायचे. डोळ्यातून असं एकदम चमक आल्याने व्हायचं. आपण जर लय वेळ जर बघितलं ना त्यांच्या चेहऱ्यामध्ये, असं एकदम पॉझिटिव्ह आल्याने वाटतंय आपल्याला. एनर्जी एनर्जी आल्याने वाटतंय. तर मग मी म्हणलं बघ ना मॅडमला विचार, म्हणलं कधी जायचं असेल तर चल मी पण येते बाय म्हणलं. मग तिनं विचारलं मॅडम, तर म्हणली आता आपण रामनवमीला ती प्रोग्राम असतो त्यावेळेस जायचं आहे म्हणले. ठीक आहे म्हणलं. मग महिनाभर मी सांगायचे, बघ ना गं मला सांग सगळा पत्ता वगैरे. मग तिनं काय केलं, ते तिच्या मॅडमला विचारलं. तिथे शेवेमध्येच आहे वाटतं, त्यांची जी मॅडम आहे ना, तर आले होते त्या दिवशी. ते शेवेकरी आहे वाटतं, तिथं ती सेवा द्यायला जाते. अच्छा. हा, त्यांचे मिस्टर ती गाडी वगैरे ती नाही का आली गाडी, मग ते सगळ्यांना ह्याच्यामध्ये बसवतात, टॅक्सीमध्ये बसवून आणि ती तिथं सेवा करतात वाटतं. मग त्यांची सून वगैरे सगळे आले होते वाटतं. नंतर मला भेटले, मग तिला माझी सून बी आली नंतर तिच्याबरोबर. म्हणजे मी पण येणार आहे, मला पण ती माझी मॅडम घेऊन जाणार आहे. अरे वा. हा, तर मग त्यांनी तिनं काय केलं, मला ही पाठवलं इकडलं आपलं बोरवलीचं, दादरचं, ठाण्याचं, असं ती म्हणजे बस कुठं जाते तिच्यासाठी मग नंबर पाठवला. आणि त्यात म्हणजे मी तीच दादाचं बघून पहिलंच मी ठाण्यात एका मॅडमचा फोन मला भेटला. मग तिला फोन करून सगळं माहिती घेतली, कसं जायचं काय जायचं. मग तिनं असं त्यात म्हणजे तिनं पण मला पाठवलं. मग त्यातले नंबर वगैरे निघला बोरवलीच्या 2 मॅडमचा. म्हणजे 2 मॅडमला विचारलं, म्हणलं मॅडम मला जायचं आहे. म्हणलं कसं जायचं, तर म्हणजे इथून गाडी बुक होते म्हणजे एकाचे 650 रुपये. मी मला आम्ही 4 जण राहतात. माझ्या मनात आपल्याला महिन्याभर काम करून तेव्हा घर चालवायचं असं, त्यात मध्ये आता 4 जण जाणार मला तर 650 म्हणजे किती वाटत कर्जतला जायला. मोठे होतात, जास्त होतात का नाही. मग असं मी विचार केला. नंतर काय झालं माहितीये का, मिस्टर म्हणायचे चला आपण जाऊ, इथून जाऊ कर्जतला स्टेशनला जाऊन. तिथून बदलले लांब आहे वाटत, तिथे जायला रस्ता ही नाही वाटत, तिथून जास्त रिक्षा वगैरे जात नाही. जायचं लय अडचणीत आहे ना तिथं. जातात पण खूप लांब येते.
खूप लांब आहे. आमची रिक्षावाले मॅडम म्हणजे 500 रुपये घेतात खाण्याचे आणि असं तसं सांगायला लागले मला. अच्छा. म्हणलं नाही बाबा पॉसिबल तर नाही म्हणलं मला जायचं म्हणलं. मला तर जायचं आहे. पण आपल्या कॅपॅसिटी मध्ये बसत नाही की एवढे पैसे भरून जायचं. बरोबर आहे. तर आहे का नाही. मॅडमला तिने फोन केला. तिने सगळं कोड वगैरे पाठवलं. ह्या पैसे एवढे 600 रुपये पाठव चौघाचे. ठीक आहे म्हणलं. मी काय बोलले नाही मॅडम. दुसऱ्या मॅडमला फोन लावला. मी पण गेली नसते ताई. हे माझ्या भावाने भरलं म्हणून. मी नाही बाबा एवढे पैसे भरू शकत. ऐका तर कशी गोष्ट झाली बघा. तुम्ही कशी गेला असं कसं दादाश्री मला बोलवलं असं. आणि दुसऱ्या मॅडमला मी फोन केला. मॅडम काय म्हणते मंगलताई म्हणले तुमचं नशीब आहे एक कोणतरी स्पॉन्सर गाडी करायला लागली म्हणले. अरे वा. हा बोरवली हा ना ऐका तुम्ही नेक्स्ट परत करायला लागले स्पॉन्सर गाडी करणार आहे तुमचं नशीब छान आहे म्हणले. म्हणलं मॅडम एक काम करा म्हणलं चौघाचं लिहून घ्या म्हणले. शक्यतो आपल्याला भेटलं तर 200 रुपये बी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे म्हणलं मॅडम 200 तर 200. नंतर तर मॅडम म्हणजे काय नाही मॅडम म्हणजे तुमचं आहे ना मंगलताई म्हणजे फक्त आहे ना 100 रुपये द्यायचं तर चौघाचं नावं लिहिली तिने. अरे वा. मी म्हटलं काय आणि मी अगोदर स्वामी सेवा केली स्वामी. मिस्टरला म्हणायचं नाही माझे स्वामी निवेदन करतील म्हणलं मलाच म्हणायचे. नाही निवेदन करणार मी म्हणलं स्वामी मला तर जायचं आहे कसं करायचं माझं तर निवेदन केलं तर उत्तमच आहे. मी असे मलाच म्हणायची रोज जायचं आहे मला तर जायचं आहे म्हणलं. मला अनुभव घ्यायचा आहेच म्हणलं तिथलं दादाश्रीचा. तुम्ही करणार तर तुम्हीच माझी योजना करता की कसं जायचं कसं नाही मी असे रोज म्हणायचे रोज म्हणजे जसं 15-3 हप्ते माझं ते ठरलेलंच होतं की मला जायचंय. 100 रुपयाच आहे की आम्ही 400 ECच्या गाडीत गेलो. अरे वा. नॅशनल पार्क बघा ना किती मग तो नाश्ता बी दिला गाडीमध्ये आम्हाला जाताना. मी पण भरपूर नेला होता मॅडमने सगळं सांगितलं आणि सगळं घेतलं होतं बिस्किट वगैरे पाणी सगळं मी घेतलं होतं गाडीत. त्यांनी सांगितलं होतं ना ऑनलाईन सगळ्याला घेतलं 2 दिवसापूर्वी सगळ्यांना ऑनलाईन दिलं असं तसं सगळं गाईड केलं त्या मॅडमने. हा गाईड केलं. मग आता काय झालं मग घेऊ म्हणजे इथूनच लागले 20 माणसाची एक गाडी होती. मला म्हणले मॅडम म्हणले आपले 13 जण जमा झालेत आपल्याला कंपल्सरी 20 पाहिजे म्हणजे 20ची गाडी आहे म्हणजे स्पॉन्सर केलेली होती. मॅडम मी नाव दिलं ना त्याच्यानंतर 40 झाले बघा. हो ना मी गेल्यानंतर 40 झाले. मग त्यांनी 2 गाड्या केल्या स्पॉन्सर 2 गाड्या केल्या. बापरे. तर मॅडम तर आता तिचा माझा कॉन्टॅक्ट होता मला म्हणजे आता कुठं कांदवलेलं कुठं तर हे आहे म्हणजे दादाश्रीचं 1 दिवसाचं असं मेडिटेशन. बोध 1 बोध 2 असतं ताई. हा. मग ते करायचं आता बोध 1 त्याला काय पैसे नाही लागत. नाही म्हणले काय नाही म्हणले या म्हणले तुम्ही. मग आमचं 10 जण मिळून पाहिजे म्हणजे आमच्या चौघाची नावं घेतली मग. अरे वा. अजून परत मॅडम छान मॅडम तुमच्या किती नसेल स्पॉन्सर गाडी चालली म्हणजे तुम्हाला 100 रुपये गेले किती छान. आणि मग तिथं दर्शन वगैरे दाराचं जे होतं ना पुढं त्या ह्याच्या मंडपामध्ये तिथं नाही थांबलो आम्ही. मग आत गेलो एकदम. आज दर्शन काय दिवसात बापरे. पाहिलं तुम्ही दादाश्रींना भेटले. हो दर्शन झालं. दर्शन झालं की आतमध्ये नाही का तिकडं होम वगैरे असतं ते. तिथून सगळं होम ते सगळं करून फिरून ते पाहिलं ना जायचं. तेच मी तरी फिरून माघारी यायची परत बघायची फिरून यायची माघारी परत बघायची त्यांना खरं एवढं तेज ना मॅडम. आपल्याला असं चमक आलेली होती डोळ्यावर. चेहरा काय ती बापरे. झालं मिस्टर पण म्हणले आणि तिथं बसल्यावर सुद्धा मंडपात आहे ना आपण जर असं ओम ज्योती असं म्हणलं ना तर असं क्लिक होतंय आपल्याला. हो ओम ज्योती रूपाय परमानंद नमो नमः. हो बा तुमचं ऐकल्यापासून एवढं मला वेळ लागला ना खरोखर वेळ लागलं. आणि मी म्हणायची मीच माझ्या सुनेला नावं ठेवलं बापा कोण असं आणून ठेवलं आणि शेवटी मला त्यांनी बोलवलं. किती एवढा मोठा अनुभव मला 100 रुपये गेली ही पण किती मोठा आश्चर्य. एवढं म्हणजे स्वामींनी सोय केली बघा तुमची. तेच सांगायला मी सहज बोलून जाते पण सहज काम होते ते काकी होते तेच मला कळत नाही मॅडम. तुम्ही एवढा मोठा अनुभव टाकला पण शेवटी मीच गेले. पण ना तर मुंबईला सांगा तेव्हारात नाही ठेवायचं.
नाही मला मॅडमने सांगितलं, ही मॅडम आहेत ना आता बोरवलीच्या, त्यांनी काय सांगितलं त्यांना सांगा व्यवहारात नाही ठेवायचं, आपल्या पाकिटमध्ये ठेवायचं. जेव्हा आपल्याला कुठं काय प्रॉब्लेम असेल तर त्यांना काढायचं आणि बोलायचं मी इकडे चालली असं असं माझा प्रॉब्लेम आहे. नाही बाहेर असतो त्या पाकिटात ठेवा, पण मग घरी आले ना की आपल्या टेबलच्या बाजूला वगैरे आपण ठेवू शकतो किंवा हॉलमध्ये ठेवू शकतो आपल्या बाहेरच्या रूम. हा सांगितलं तसं. मग तिला ते सांगितलं व्यवहारात ठेव. त्यांच्या घरी किती मोठा फोटो आहे मॅम, त्या माझी सून जाते ना कामाला त्या मॅडमच्या घरी, एवढा आपला दरवाजा एवढा फोटो आहे ना तेवढा तर हो फार मोठे मोठे फोटो आहेत सगळ्यांकडे फोटो आहे. हा त्याचे ते पादुका जर आहेत ना किती मोठे आपल्या स्वामीच्या पादुका आहेत पूर्ण एक हॉल जे आहे ना एवढा हॉल सारखं ते मंदिर घर आहे ना, फक्त त्यांचं मंदिरच आहे ते दादाचं फोटो आणि मंदिर बस एवढंच आहे. हो इथे पण जे श्रीमंत लोक त्यांचे मोठे मोठे हॉल आहेत ना ताई, त्यांच्या घरात असंच आहे मोठ्या मोठ्या घरामध्ये मोठे मोठे फोटो आहेत. बापरे मला व्हिडिओ कॉलिंग करून दाखवलं ना ती मॅडम असे हात करायचे ते मला असं फिरल्यावरच झालं ना, असं एवढे छान वाटतंय ना. म्हणजे बघा स्वामींनी कशी तुमची इच्छा पूर्ण केली हो. इच्छा पूर्ण केली तेच तुम्हाला 2 दिवस झाले सांगण्यासाठी मी प्रयत्न करते, पण करता नको कामावर. अरे करायचं ना ताई, जरी नाही उचलला तरी मी मिस कॉल बघून करते. केला होता तुम्ही पण काम होतं डिस्टर्ब होतं ना तुम्हाला, पण मला भीतीने मी फोन नाही करत तुम्हाला, कारण कधी झोपलेला असतं कधी घरात काम असते ते असं असतंय ना. नाही करायचं मी ना ताई सायलेंट वर ठेवते फोन. तर मग मला जेव्हा फ्री असेल तेव्हा हातात घेते, कारण सगळ्यांना ते सारखा आवाजाने सगळ्यांनाच त्रास होईल ना घरात. नाही बरोबर आहे ना. आणि तुम्हाला किती तुम्ही एवढं कार्य करताना मॅडम ताई मला काय सांगू, तुम्ही ज्याचं दुःख आहे ना तेवढं तुम्ही उचलून घेता आणि त्यांना एकदम प्रोत्साहन देताय, त्यातून ते बाहेर निघतं माणूस. खरंच आहो मला एक दिवशी तुमचा विचार येतो अहो, किती तुम्ही लोकांना हँडल करता, कसं बोलता, कसं काय करता. माझी व्हिडिओ करून घेतात हो ताई. नाही तर ती तुम्ही जी ही आता अनुभव चालू केला लोकांना ना जे संसार तुटले ते मोडलेले संसार जोडले जातात ना ताई. तुमचं ते बघून ऐकून करून छान वाटलं मला. बघा तुम्ही फक्त दादाशी सांगितलं मी जाऊन आले, किती माझा एवढा मलाच आश्चर्य वाटतंय. मग बघा मग मलाच आश्चर्य वाटतंय. मग रात्री किती वाजता आला माहिती? 2 वाजता आला मी रात्री. रात्री 2 वाजता आलो. किती गर्दी होती किती गर्दी पाहिजे ना. लय गर्दी मरणाची गर्दी होती. तिथून असं पाय सुद्धा ठेवायला जागा नव्हता. एवढी गर्दी होती. मग ती पुरी वगैरे वाटली. काय टॉयलेट तर छान आहे त्या साईडला. सगळं स्वच्छ सगळं स्वच्छ. त्यामुळे तिथे पैसा लागतो सगळं. नाही पण कसं आहे ताई, श्रीमंत लोक देतात पैसे, आपल्याला काही द्यायची गरज नाही. नाही देतात श्रीमंत लोक. आणि ही पण आली होती दिसली मला, ती नाही का आपली बिग बॉस मध्ये नव्हती का मोनिका, ती समोरूनच गेले माझ्या. समोरूनच गेले. एवढे मोठे लोक येतात, मग काहीतरी अनुभव असल्याशिवाय येतात. अनुभव असल्याशिवाय का नाही हो क्लिक होत. आणि गुरुवारी मग तुम्हाला लिंक आली असेल, केली होती प्रार्थना 7 वाजता? नाही मी ऑनलाईन नाही झाले. ऑनलाईन नाहीये मॅडम, तिथं बोलवलं कांदवलीला. अच्छा ऑनलाईन जॉईन व्हायचं त्यांना व्हायचं 1 दिवसाचं 7 वाजता. ती नाही आपल्याला जमणार ऑनलाईन. तर मी येते उशिरा मग येते 5 वाजता. तिथून मग ते भाजीपाला भात जेवण वगैरे बनवून नाही होत मला ते 7च्या टायमाला. माझी मग ते कसं स्वामीची पूजा असते ना त्यावेळेस 6:30ला बसते, 7 साडेसात पर्यंत बसते. फक्त काय म्हणली 7 वाजता आपला फोटो घ्यायचा, फोटोच्या दादाचा फोटो घेऊन त्यामध्ये फक्त आपलं काय विचार असेल ते बोल. 5 मिनिटं फक्त बोलायचं म्हणले. मग ती करते. स्वामीची आपली पूजा होते म्हणजे बरोबर 7ला. 5 मिनिटं बसते आणि त्यांच्या डोळ्यात बघते काय असेल आपलं ते बोलते. बस एवढंच बोलते. आपल्या मनाची इच्छा बोलायची 7 वाजता बरोबर 7ला. आणि तो मंत्र बोलायचा दादाश्रींचा 21 वेळा. बोलते तिथे बसूनच बोलते. तिथंच बसते म्हणजे स्वामीच्याच पुढे बसून बोलते लगेच. ती चालूच असते माझं. 6:30ला बसते. अर्धा तास 11-15 माळे होते की मग लगेच त्यांचं दादाश्री घेऊन बसते. थँक्यू मॅडम. काय होतं नाही बरं झालं तुम्ही लगेच शेअर केला, मला बरं वाटलं. मग त्या दिवशी मी म्हणायचे लगेच शेअर करेन माझी योजना झाली लगेच शेअर करेन म्हणायची मी अशी बोलायची. तुम्हाला नाव सांगायचं ताई? तुम्हाला माहिती नाही बोरवलीतून बोलते का? मला माहिती आहे. तुम्हाला सांगायचं का? नाही बोरवलीतून बोलते. बरं मी शेअर करते. नाही करा मॅडम. श्री स्वामी समर्थ.